गोंदियामध्ये आशा आणि गट प्रवर्तक संघटना आयटकचे तिसरे राज्य अधिवेशन 27 आणि 28 एप्रिलला गोंदियात होत असून 24 जिल्ह्यातील जवळपास 300च्या वर आशा सेविका आणि गट प्रवर्तक येणार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील 1000च्या वर आशा सेविका आणि गट प्रवर्तक येणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष राजू देसले आणि जिल्हा अध्यक्ष हवसलाल राहगडाले यांनी दिली. उद्याच्या अधिवेशनामध्ये आशा गट प्रवर्तकांना येणाऱ्या काळात ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करणार आहोत. या देशामध्ये किमान वेतन आशाताईंना 26,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन 34,000 रुपये अधिक प्रवास भत्ता मिळावा ही महत्त्वाची मागणी असणार आहे. केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव गेलेला आहे, तो प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा ही मागणी असणार आहे. आशा गटप्रवर्तकांना पेन्शन लागू झाली पाहिजे. मागच्या सरकारने बोनस दीपावलीची भेट देण्याचं संदर्भात भूमिका घेतली, पण GR काढला नाही. म्हणून सर्व आशा गटप्रवर्तकांना दीपावलीची बोनस भाऊबीज भेट मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे अपघात झाल्यावरती 10 लाखाचा विमा कवच दिलेला आहे, पण नैसर्गिक मृत्यू जरी आशा गटप्रवर्तकांचा झाला तर त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचं विमा कवच दिलं पाहिजे ही मागणी आहे. आशा गटप्रवर्तकांना 5 लाख रुपये आरोग्याचा विमा प्रत्येकाला मिळावा. त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक आहेत, त्यांना प्रोत्साहनपद भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अतिदुर्गम काम करणाऱ्या भागातल्या आशा गटप्रवर्तकांना लागू करावा. या मागण्या आमच्या प्रमुख आहेत. या मागण्यांवरती आम्ही विचारविनिमय करून केंद्र सरकारने 2018 पासून 1 रुपयासुद्धा मोबदला वाढ केलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये होणार आहे. आपलं नाव? मी कॉम्रेड राजू देसले, आशा गटप्रवर्तक संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो. हे तिसरे अधिवेशन आहे. या तिसऱ्या अधिवेशनमध्ये जवळपास 24 जिल्ह्यातील 300 जवळपास प्रतिनिधी येणार आहेत यामध्ये. आणि पहिल्या दिवशी 27 तारखेला रेस्ट हाऊसपासून एक 10-10:30 वाजता एक भव्य अशी रॅली, त्यामध्ये अंदाज 2000 आशा गटप्रवर्तक त्या रॅलीमध्ये सामील होणार आहेत ना. अधिवेशन स्थळी येऊन मग खुल्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे ना. त्याची पूर्ण तयारी, या अधिवेशनाची पूर्ण तयारी प्रतिनिधीची राहण्याची, जेवण्याची आणि हे जे खुले अधिवेशन आहे हे सर्व तयारी झालेली आहे. आणि कार्यकर्ते, आशा गटप्रवर्तक संघटनेचे कार्यकर्ते, आयटकचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत ना. हा अधिवेशन यशस्वी होईल ना. गोंदियामध्ये हा अधिवेशन असल्यामुळे आम्हाला अत्यंत एक खुशी आहे आणि एक कामगारामध्ये एक उत्साह आहे. कामगार स्वतःच्या खर्चाने अधिवेशन करत आहेत. हे मोठी बाब, सर्वात मोठी बाब ही आहे. हवसलाल राहगडाले, जिल्हा अध्यक्ष आयटक. दिनांक 27 एप्रिलला गोंदियाच्या शासकीय विश्रामगृहातनं आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिला रॅली काढतील. तर दुपारी या अधिवेशनाला सुरुवात होणार असून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन कायद्याअंतर्गत पेमेंट देण्यात यावा ही मागणी या अधिवेशनामध्ये ठेवण्यात येणार आहे. प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.